नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.3 यातील फोर्थ क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. राईट कन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. येथे आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं आहे. स्टेटमेंट कसं आहे? इफ देनचं आहे. इफ स्टेटमेंट देन म्हणजे सिंगल इम्प्लिकेशन म्हणजे ॲरो आणि क्यू हे दुसरं स्टेटमेंट, हे पहिलं स्टेटमेंट. दोन स्टेटमेंट्समध्ये इम्प्लिकेशन आहे, बरोबर आहे. दिलेलं स्टेटमेंट आपल्याला इम्प्लिकेशनचं आहे पी देन क्यू. इफ देनचं स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. या इम्प्लिकेशनपासून आपल्याला तीन वेगवेगळे इम्प्लिकेशन मिळतात. जर आपण क्यूला पी आणि पीला क्यू केलं म्हणजे इंटरचेंज केले हे, तर क्यू देन पी होईल, बरोबर आहे. पी देन क्यू तर क्यू देन पी. नंतर दोघांनाही आता निगेशन घेऊ आपण, म्हणजे निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. पी देन क्यू एकदा आपण काय केलेलं आहे? उलटं केलेलं आहे, क्यू देन पी. नंतर दोघांनाही निगेशन लावलेलं आहे, बरोबर आहे. आता यालाही आपण निगेशन लावू, म्हणजे निगेशन क्यू देन निगेशन पी. या इम्प्लिकेशनपासून आपल्याला हे तीन इम्प्लिकेशन मिळतात. याला म्हणायचं आहे कन्वर्स. या इम्प्लिकेशनचं हे कन्वर्स आहे. कन्वर्स हे आहे इनवर्स आणि हे आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. दिलेलं स्टेटमेंट आपल्याला पी देन क्यू या फॉर्ममध्ये आहे. या स्टेटमेंटला आपण क्यू देन पी या फॉर्ममध्ये लिहिलं तर या स्टेटमेंटचं ते कन्वर्स होणार आहे. निगेशन पी देन निगेशन क्यू या फॉर्ममध्ये आपण या स्टेटमेंटला लिहिलं तर या स्टेटमेंटचं ते इनवर्स होणार आहे. आणि निगेशन क्यू देन निगेशन पी या फॉर्ममध्ये लिहिलं आपण या स्टेटमेंटला तर या स्टेटमेंटचं हे काय होईल? कॉन्ट्रापॉझिटिव्ह. याप्रमाणे आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं कन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायचं आहे. पहिला प्रश्न सॉल्व करूया. याचं सोल्युशन. लेट पी स्टेटमेंट एक्स लेस आहे वायपेक्षा, एक्स लेस दॅन वाय. क्यू स्टेटमेंट आहे एक्स स्क्वेअर लेस आहे वाय स्क्वेअर. हे असेल तर हे. इफ देन आपल्याला एक्स आणि वाय हे रिअल नंबर दिलेले आहेत. आता सिम्बॉलिक फॉर्म काय होईल? पी देन क्यू होईल, बरोबर आहे. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट पी देन क्यू या फॉर्ममध्ये आहे. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज पी देन क्यू या फॉर्ममध्ये आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे. आपल्याला कन्वर्स काढायचं आहे, इनवर्स काढायचं आहे आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायचं आहे. कन्वर्स ऑफ पी देन क्यू या स्टेटमेंटचं कन्वर्स म्हणजे काय आहे? इज हे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. कन्वर्स म्हणजे आपण काय करणार? क्यू देन पी करणार. हे काय होईल? कन्वर्स होईल. या स्टेटमेंटला आपण या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत तर हे काय होईल? कन्वर्स होईल. क्यू देन पी हे कन्वर्स आहे, बरोबर आहे. मग कन्वर्स या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आपल्याला दिलेलं स्टेटमेंट, कारण या स्टेटमेंटचं कन्वर्स काढायचं आहे. हे स्टेटमेंट कन्वर्स याप्रमाणे होणार आहे क्यू देन पी. म्हणजे क्यूचं स्टेटमेंट आधी लिहिणार आपण. इफ एक्स स्क्वेअर लेस आहे वाय स्क्वेअर देन पी म्हणजे एक्स लेस आहे वाय. कंडिशन ॲज इट इज लिहिली तरी चालेल. एक्स वाय बिलॉंग्स टू रिअल नंबर. हे झालेलं आहे कन्वर्स, बरोबर आहे. हे झालेलं आहे कन्वर्स. आता आपल्याला काढायचं आहे इनवर्स ऑफ या स्टेटमेंटचं पी दे. हे स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला, त्याचं इनवर्स ऑफ पी देन क्यू इज. इनवर्स काय होईल? इनवर्स म्हणजे आपण यांना निगेशन ॲड करणार. निगेशन पी निगेशन क्यू हे काय होईल? इनवर्स होईल. या स्टेटमेंटचं हे कन्वर्स, हे काय? इनवर्स. म्हणजे दोघांनाही निगेशन ॲड करणार.
negation P then negation Q. Therefore negation P स्टेटमेंट हे आहे त्याचं निगेशन, म्हणजे याचं निगेशन घ्यायचं आपल्याला. लेस दॅन आहे तर आपण ग्रेटर दॅन और इक्वल लावणार. इफ x ग्रेटर और इक्वल y हे झालेलं आहे पीचं निगेशन. देन ॲरोऐवजी देन निगेशन क्यू स्टेटमेंट हे आहे त्याचं निगेशन म्हणजे लेस दॅन आहे त्याला ग्रेटर और इक्वल ॲड करणार आपण, म्हणजे x स्क्वेअर y स्क्वेअर याप्रमाणे. आता आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह घ्यायचं आहे. कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ गिवन स्टेटमेंट P देन Q इज कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होईल, निगेशन Q सॉरी येथे निगेशन आहे, निगेशन Q देन निगेशन P, निगेशन Q देन निगेशन P. या स्टेटमेंटचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे होणार आहे, दॅट इज म्हणजेच काय निगेशन क्यूचं निगेशन. इफ एक्स स्क्वेअर याचं निगेशन ग्रेटर और इक्वल वाय स्क्वेअर देन असल्यामुळे सुरुवातीला आपण इफ लिहिणार. निगेशन पीचं निगेशन एक्स ग्रेटर और इक्वल वाय याप्रमाणे. पी देन क्यू हे स्टेटमेंट आहे. पी देन क्यू हे दिलेलं स्टेटमेंट आहे. जर आपण क्यू देन पी घेतलं तर हे कन्व्हर्स होणार आहे. दोघांना निगेशन साइन ॲड केला आपण तर हे इनवर्स होईल, या स्टेटमेंटचं इनवर्स होईल. आणि इनवर्सला आपण असं उलटं केलं निगेशन क्यू देन निगेशन पी तर या स्टेटमेंटचं ते कॉन्ट्रापॉझिटिव्ह होईल. याप्रमाणे आपण कन्वर्ट केलेलं आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, अ फॅमिली बिकम्स लिटरेट म्हणजे साक्षर म्हणजे शिकलेली, म्हणजे कुटुंब शिकलेलं असते कधी जर घरातील स्त्री साक्षर असेल, शिकलेली असेल तर, म्हणजे इफ दी वुमन इन इट इज लिटरेट. इफ नंतर आहे म्हणजे इफ नंतरचं स्टेटमेंट आपल्याला पी घ्यायचं आहे. सुरुवातीला इफ असल्यामुळे आपण पहिलं स्टेटमेंट पी घेतो, परंतु येथे इफ नंतर आहे म्हणजे पी आपण स्टेटमेंट हे घेऊ आणि क्यू स्टेटमेंट हे घेऊ. लेट पी स्टेटमेंट दी वुमन इन इट म्हणजे फॅमिली इज लिटरेट म्हणजे साक्षर आहे. क्यू स्टेटमेंट अ फॅमिली बिकम्स लिटरेट. जर फॅमिलीमधील स्त्री साक्षर असेल तर ते कुटुंब पूर्ण साक्षर असते, याप्रमाणे स्टेटमेंट आहे. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज पी देन क्यू. इफ नंतरचं स्टेटमेंट आपण पी घेतलेलं आहे त्याप्रमाणे दिलेलं स्टेटमेंट पी देन क्यू झालेलं आहे. आता कन्वर्स ऑफ या स्टेटमेंटचं दिलेल्या स्टेटमेंटचं कन्वर्स काय होईल म्हणजे उलटं करणार आपण क्यू देन पी. दॅट इज कन्वर्स काय होईल, क्यू आधी पाहिजे आपल्याला. क्यू म्हणजे अ फॅमिली बिकम्स कन्वर्स स्टेटमेंट याप्रमाणे होणार आहे. अ फॅमिली बिकम्स लिटरेट. येथे सुरुवातीला आपण इफ लिहिलेलं नाही आहे, नंतर देन लिहिणार आहोत. म्हणजे सुरुवातीला इफ असतो तो लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन पी म्हणजे
the woman in it, the woman in it is literate. याप्रमाणे. आता कन्वर्स फाइंड आउट केला आपण. इनवर्स ऑफ पी देन क्यू. या स्टेटमेंटचं इनवर्स काय होईल, दोघांनाही निगेशन ॲड होईल. निगेशन पी निगेशन क्यू. दॅट इज म्हणजे स्टेटमेंट कसं तयार होईल, निगेशन पी, पीचं निगेशन दी वुमन. आता इथे नॉट लावायचं आहे आपल्याला. हे पी आहे त्याला नॉट लावायचं आहे. दी वुमन इन इट ऐवजी फॅमिली घेऊ आपण. इन फॅमिली. नॉट आपल्याला इज नंतर लावायचं आहे. इज नॉट लिटरेट. जर स्त्री शिकलेली नसेल तर देन निगेशन क्यू हे आहे त्याचं निगेशन अ फॅमिली बिकम्स लिटरेट. इथे नॉट लावायचं आपल्याला. देन अ फॅमिली not becomes literate. becomes es असल्यामुळे तुम्ही डज नॉट लावा आणि हे es काढून घ्या. म्हणजे डज नॉट ऐवजी डज नॉट लावायचं आहे कारण es आहे इथे. डज नॉट बिकम. इथे बिकम करा. बिकम्स ऐवजी बिकम. आता इनवर्स नंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ पी देन क्यू इज निगेशन क्यू देन निगेशन पी. दॅट इज निगेशन क्यूचं निगेशन करायचं आहे. अ फॅमिली डज नॉट. क्यूचं निगेशन म्हणजे येथे सेकंड नंबरला जे स्टेटमेंट आहे ते आता येथे सुरुवातीला येणार आहे. अ फॅमिली बिकम्स. नॉट लावायचं आपल्याला त्यामुळे डज नॉट लावू आपण. डज नॉट कारण es प्रत्यय आहे त्याला. बिकमला बिकम करू आपण आणि एस काढून घेऊ. बिकम लिटरेट. देन निगेशन पीचं निगेशन. देन दी वुमन हे पी आहे त्याला नॉट पी करायचं आपल्याला. इन इट म्हणजे फॅमिली करू. इन फॅमिली इज नॉट लिटरेट. पहा अक्षर समजून घ्या. फक्त कसं तयार करायचं आहे ते सांगितलेलं आहे. पहा सुरुवातीला आपल्याला पी देन क्यू या फॉर्ममध्ये स्टेटमेंट लिहून घ्यायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये क्यूला पी आणि पीला क्यू करायचं आहे आपल्याला. म्हणजे याप्रमाणे होईल. बरोबर आहे. क्यू देन पी होईल. तर हे काय होईल, कन्वर्स फॉर्म होईल. कन्वर्स या स्टेटमेंटचं. आता दोघांना आपण निगेशन ॲड करू. म्हणजे निगेशन पी देन निगेशन क्यू. तर हे इनवर्स होईल. आणि कन्वर्सला निगेशन ॲड केल्यानंतर आपण म्हणजे आता जे उलटं केलेलं आहे आपण त्यांना निगेशन घेतल्यानंतर ते होईल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. हे लक्षात राहू द्या. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह या स्टेटमेंटचं हे झालं कन्वर्स, हे झालं इनवर्स आणि हे झालं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इफ सरफेस एरिया. पहा इफ नंतरचं स्टेटमेंट आपल्याला पी घ्यायचं आहे. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस हे झालं पी. पहा येथे व्हर्ब डिक्रीज आहे. त्या व्हर्बला es आहे. es असल्यामुळे आपल्याला निगेशन घेताना डज नॉट घ्यायचं आहे आणि हा एस काढून घ्यायचा आहे. म्हणजे निगेशन काय होईल, डज नॉट डिक्रीज याप्रमाणे होणार आहे. देन आहे
आणि प्रेशर इन्क्रीजेस येथे पण आपल्याला डज नॉट लावायचं आहे निगेशन घेताना. हे क्यू स्टेटमेंट. लेट पहा याचं सोल्युशन किंवा आन्सर. पी स्टेटमेंट आहे. इफ लिहिण्याची गरज नाही स्टेटमेंट लिहिताना. पी स्टेटमेंट सरफेस एरिया डिक्रीजेस. क्यू स्टेटमेंट आहे प्रेशर इन्क्रीजेस. प्रेशर इन्क्रीजेस. आता दिलेलं स्टेटमेंट याप्रमाणे होईल. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज गिवन स्टेटमेंट पी देन क्यू होईल. पी म्हणजे हे स्टेटमेंट, क्यू म्हणजे हे स्टेटमेंट आणि पी देन क्यू. पहा पी देन क्यू याप्रमाणे स्टेटमेंट झालेलं आहे आपलं. आता कन्वर्स ऑफ पी देन क्यू. याचं कन्वर्स काय होईल म्हणजे क्यू देन पी होईल. दॅट इज कन्वर्सचं स्टेटमेंट काय होईल क्यू पाहिजे. क्यू म्हणजे प्रेशर इन्क्रीजेस. येथे आता इफ लिहू आपण. इफ प्रेशर इन्क्रीजेस. इफ प्रेशर इन्क्रीजेस क्यू देन पी या फॉर्ममध्ये लिहायचं आहे त्यामुळे आपण इफ पण लिहिलेलं आहे. इफ प्रेशर इन्क्रीजेस देन पी म्हणजे सरफेस एरिया डिक्रीजेस. सरफेस एरिया डिक्रीजेस. पहा कन्वर्स नंतर इनवर्स ऑफ पी देन क्यू म्हणजे या स्टेटमेंटला आपण निगेशन ॲड करणार. निगेशन पी देन निगेशन क्यू. हे झालं इनवर्स. दॅट इज म्हणजे इनवर्स स्टेटमेंट कसं होणार आहे. इनवर्स निगेशन पीचं निगेशन घ्यायचं आहे म्हणजे सरफेस एरिया. इफ सरफेस एरिया नॉट लावायचा आहे पीला. डज नॉट लावा. डज नॉट म्हणजे स्टेटमेंट बरोबर येईल. डज नॉट डिक्रीजेस आहे परंतु डिक्रीजेस आहे ते यस काढून घ्या. डिक्रीज देन निगेशन क्यूचं निगेशन देन प्रेशर इन्क्रीजेस. डज नॉट निगेशन घ्यायचं आहे. डज नॉट इंक्रीजेस ऐवजी फक्त इन्क्रीज लिहा. येस काढून घ्या. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ पी देन क्यू इज म्हणजे इनवर्सला आपण इंटरचेंज करणार तर ते काय होईल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे निगेशन क्यू देन निगेशन पी. स्टेटमेंट लिहू आपण. दॅट इज स्टेटमेंट कसं होईल निगेशन क्यूचं निगेशन म्हणजे इफ प्रेशर डज नॉट इंक्रीज. इफ प्रेशर डज नॉट इंक्रीज देन निगेशन पी हे आहे. देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. नेक्स्ट फोर्थ सब क्वेश्चन सोल्यूशन. इफ नंतरचं स्टेटमेंट पी घेऊ आपण आणि देन नंतरचं स्टेटमेंट क्यू घेऊ आपण. हे देन पाहता लेट पी म्हणजे काय आहे व्होल्टेज इन्क्रीजेस. पहा स्टेटमेंट घेताना इफ आणि देन लिहायचे नाही आपल्याला. व्होल्टेज इन्क्रीजेस. क्यू म्हणजे करंट डिक्रीज.
decreases. Given statement. Therefore, given statement is P then Q. दिलेलं स्टेटमेंट याप्रमाणे आहे, त्याचा आपल्याला कन्व्हर्स काढायचं आहे. कन्व्हर्स ऑफ P then Q इज, याचं कन्व्हर्स काय होईल, Q then P होईल. Q then P दॅट इज स्टेटमेंट कसं होईल, Q आधी म्हणजे इफ करंट डिक्रीजेस, फक्त Q स्टेटमेंट आधी लिहित आहोत, डिक्रीजेस देन P म्हणजे व्होल्टेज इन्क्रीजेस, देन व्होल्टेज इन्क्रीजेस याप्रमाणे. कन्व्हर्स नंतर इनवर्स ऑफ P देन Q म्हणजे दोघांनाही आपण निगेशन ॲड करणार, निगेशन P देन निगेशन Q, बरोबर आहे. दॅट इज, आता Pला निगेशन करायचं आहे म्हणजे नॉट लावायचं आहे, परंतु येथे यस असल्यामुळे हे जे व्हर्ब आहे याला यस लावलेलं आहे, त्यामुळे यस कॅन्सल करू आपण आणि डज नॉट लावू, नॉट ऐवजी आपण डज नॉट ॲड करू. इफ व्होल्टेज does not increase then negation Qचं negation, current decreases then current does not decrease, then current does not डिक्रीजेस नाही लिहिणार, फक्त डिक्रीज लिहिणार, कारण इथे डज लावलेला आहे आपण. कन्व्हर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ P देन Q म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होईल, याचं अपोजिट होईल, याचं उलटं होईल, म्हणजे निगेशन Q देन निगेशन P दॅट इज, म्हणजे स्टेटमेंट कसं तयार होईल, निगेशन Qचं निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे येथे जे सेकंड नंबरला स्टेटमेंट आहे ते येथे स्टार्टिंगला येणार आहे. इफ करंट डज नॉट डिक्रीज then negation Pचं negation, then voltage does not increase, then voltage does not increase. हे स्टेटमेंट याप्रमाणे दिलेलं आहे आपल्याला, त्याला उलटं केलं तर ते कन्व्हर्स होत आहे आणि या स्टेटमेंटला दोघांनाही निगेशन लावल्यानंतर ते इनवर्स होत आहे आणि पुन्हा इनवर्सचं आपण जर उलटं लिहिलं निगेशन Q दे निगेशन P तर ते कॉन्ट्रापॉझिटिव्ह होत आहे याप्रमाणे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.